जनस्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून सध्या अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. उमेदवार, मतदार आणि सध्या प्रत्येक प्रभागामध्ये काय सुरू आहे हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. या माध्यमातून सध्या आम्ही आलेलो आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये. या ठिकाणी अनेक समस्या आहे. अजूनही ग्रामीण भागासारखी अवस्था या ठिकाणी बघायला मिळते आहे. नेमकं या ठिकाणी कोणते कोणते प्रश्न आहेत हे आपण तर जाणून घेणारच आहोत, पण त्यासोबत उपाययोजना काय असू शकतात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या घरचा मुलगा असेल, पती असेल, घरातल्या ह्या पुरुषांचा सुद्धा एक आधार असणं अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत सुरेखाताई वरोकार यांना साथ देण्यासाठी त्यांचे पती सुद्धा आणि त्यांच्या घरची मुलं सुद्धा आता मैदानात उतरलेली आहेत. अशातच ताई प्रचारात बिझी असताना आज आमच्यासोबत संवाद साधण्यासाठी आदरणीय राजेश दादा वरोकार या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, तुमचं स्वागत आहे. दादा, मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे की अजूनही ग्रामीण भागासारखं इथे सगळी व्यवस्था बघायला मिळते प्रभाग क्रमांक 4 मध्ये. 4 वर्षापासून प्रशासनाचा या ठिकाणी सगळा कारभार प्रशासनाच्या हातात होता. अशात या ठिकाणी कोणते कोणते प्रश्न अजूनपर्यंत रखडलेले आहेत? ताई, तसं सांगायचं झालं ना तर आता तुम्ही इंटरव्ह्यू घेणार म्हणजे एक लेडीज. आता लेडीजच्या प्रश्नाचं तुम्हाला सकाळी उठल्यापासून सर्वात पहिले तर घरातला पाणी पाहिजे. आणि आमच्या वार्डाला आहे, या प्रभागाला 8 ते 10 दिवसापर्यंत पाण्याचा कधी म्हणजे फ्लोच येत नाही. आणि पहिले तुम्ही नाराज झाल्या. आणि दुसरा सांगायचा विषय म्हणजे इथं दिवा नाही आहे, इथं व्यवस्थिशीर तुमच्या नाल्या साफसफाई होत नाही. आणि अशातच हे जे आज 4 वर्षापासून इथं नगरसेवक नसल्यामुळे ते सांगतात लोकांना, भाजपवाले असे म्हणजे स्पष्ट बोलतात की काय करणार आहे ते लोक. नाही त्याला आम्ही दिवा, नाही त्याला आम्ही पाणी, नाही समजा त्यांच्या नाल्या वगैरे आम्ही साफ नाहीत केल्या तर काय करणार आहे. कारण की आमच्याकडे खासदार आहेत, आमच्याकडे आमदार आहेत आणि सत्ता आमची आहे. आणि हे फार मुगुरीसारखे वागतात आमच्या प्रभागातल्या लोकांसोबत. आणि मी या वेळेस मी उभं राहायचं म्हणजे असं एवढं काही माझं नव्हतं आहे. पण मी जसं लोकांच्या संपर्कात यावं तर लोकांचं एकच म्हणणं होतं की दादा तुमच्यासारखे लोक असले पाहिजेत. तर मग योगायोगानं आमचे मार्गदर्शक बळीरामजी कपले भाऊ यांनी थोडं मला हेच म्हटलं की बाबा तुमच्यासारखे लोक जर आले नाही समोर तर आपल्या गावाचं कसं. मग जिथं गावाचा प्रश्न आला तर म्हणून म्हटलं चला ठीक आहे. तर अशा वेळेस मी माझ्या मिसेसला पक्षाने उमेदवारी दिली आणि मी त्याच्यात एपसेट होऊन मी हेच म्हटलं की भाऊ गावाच्या विकासासाठी काही हरकत नाही, आपण करायला पाहिजे. आणि यांना एक 5 वर्षात म्हणजे 4 वर्षापासूनचा असा लोकांना अनुभव आला आमच्या प्रभागातल्या की काही कोणताही प्रश्न घेऊन गेलो म्हणजे लोक गेले की आता कोणाकडे जायचं, प्रशासनाकडे जायचं तर लोक जाऊ नाही शकत. कारण आज इथं सर्वसामान्य मजूर वर्ग राहते. ते आपली मजुरी पाळून महानगरपालिकेला जाणं म्हणजे 700-800 रुपये त्याचे 500-700 रुपयाची मजुरी आहे. आणि ते पाळून तिथं जाऊनही लोक गेले, काही लोक गेले मजुऱ्या पाळूनही गेले की आमच्याकडे पाणी येत नाही. त्याचं तर कोणी ऐकायला तयार नाही. आणि जे माजी नगरसेवक जे आता समजा आपल्याला माझीच म्हणावं लागेल, त्या माजी नगरसेवकाच्या घरी गेले तर ते म्हणत होते की तुम्ही काय करणार आहे, आमचं तुम्ही काहीच नाही करू शकत. खासदार आमच्याकडे आहे, आमदार आमच्याकडे आहे. आणि आमच्या आमदाराला लीड पहा किती आहे. हो लीड कसला हो, ह्या तर मशीनचा प्रॉब्लेम असेल, नाही लीड वगैरे काही नाही. सर, तसं पाहिलं तर या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे पिण्याच्या पाण्याचा. कारण की पाणी इथे येते, आलं तर ते दूषित असतं किंवा गढूळ असतं. त्या पलीकडे इथे सांडपाण्याची कुठली व्यवस्था नाहीये. म्हणजे एकसारखा जर पाऊस असला तर लोकांच्या घरापर्यंत नाल्याचं पाणी सुद्धा येतं अशी अवस्था आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगाल सगळ्या दर्शकांना? गेल्या आता पावसाळ्यामध्ये 2-3 वेळा आमच्या इथं महापुरासारखी परिस्थिती झाली होती. याच्यामध्ये लोकांच्या घरात पाणी गेलं. आमच्या शिवसेनेच्या वतीनं आमच्या मुलं, कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक यांनी आम्हाला वारंवार आमच्याकडून कान धरून कामं करून घेतले. आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न केला पुराच्या वेळेस. आणि तिथेही त्या लोकांनी, भाजपवाल्यांनी राजकारण केलं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. हो ठीक आहे, तुम्ही पैसे दिले. किती लोकांना दिले? 100-125 लोकांना तुम्ही पैसे दिले. आणि बाकीचे तुम्ही चेक हे कुठं गमावले? तुम्ही माहितीच्या अधिकारात पहा या गावातले चेक किती निघाले आहेत आणि त्या लोकांना ते चेकच्या माध्यमातून पैसे भेटले काय. तुम्ही हा प्रश्न खरोखर आम्ही उचलला आहे, तुम्ही पण उचला की त्या लोकांपर्यंत विचारा की बाबा तुम्हाला हे चेकचे पैसे भेटले काय. तर लोक तुम्हाला सविस्तर सांगतील काय आहे. माझ्यापेक्षा पण सविस्तर लोक बोलतील. बिलकुल सर, आता या ठिकाणी बघायला मिळते आहे की बराच दूरपर्यंत आता हा परिसर जो आहे वाढत चाललेला आहे मोठ्या उमरीचा. पण जेव्हा मोठ्या उमरीमध्ये येण्याची सुरुवात होते त्या ठिकाणी
बरेचशी जी आहे ती नॉनव्हेजची दुकानं त्या ठिकाणी आहेत किंवा त्याच्यामुळे अतिक्रमण झालेलं आहे. तर तुम्ही जर निवडून आले तर ह्या सगळ्यांवरती कशा पद्धतीने बंदोबस्त करणार आहात? सर्वप्रथम शहरातल्या जेवढ्याही मयत येतात त्या मयत आपण विसावा आपल्या ह्याच्यात जे म्हणतात ते विसावा द्यावा लागतो. तिथं विसावा आपण खाली ठेवतो बॉडी, आणि बॉडी खाली ठेवल्यानंतर ताई असं होते की आपण आजूबाजूनं पाहिलं तर पूर्ण मटणाची दुकानं हे ते असं वातावरण. आणि आमच्या गावातील, आम्ही गावच म्हणतो प्रभागापेक्षा, आमच्या गावातील जो रोज मुलं ह्या शिक्षणासाठी शहराकडे जातात. आणि तिथं जात असताना रस्त्यांनी तिथं भयंकर प्रमाणात तुम्ही पाहू शकता कुत्रे म्हणजे ते मटणाचे पीसेस खाण्यासाठी तिथं हजर राहतात. आणि कितीतरी मुलींना चावा घेतलाय, नागरिकांना तसेच वरिष्ठ जे आमचे लोक आहेत त्यांना पण अशा ह्याच्यात त्यांचा एवढा आम्हाला म्हणजे त्रास आहे की ते सांगू शकत नाही. परंतु आम्ही आलो सत्तेत तर सगळ्यात पहिले काम आम्ही तेच करणार आहोत. तर आमचा अजेंडाच तो आहे, कारण की बऱ्याचशा समस्या आता आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही ते आता आम्ही करून दाखवू. सर तुम्ही जसं म्हटलं की जसं हे एक प्रकारे गाव आहे, इथून मुलं तिकडे शिकायला जातात म्हणजे नवीन शहरामध्ये शिकायला वगैरे जात असतात, तर चिडीमारी किंवा गुंडशाही अशा पद्धतीचे पण काही प्रकरण या ठिकाणी घडलेले आहेत का? नाही, आमच्या इकडे तर शांतता आहे थोडीफार, पण आता काही लोक जे आहेत ते कायमस्वरूपी ते लोक कधी बदलणार नाही आहेत. ते रामराज्यातील मध्ये बदलले तर आधी बदलतील. सर पण आता जर तुम्ही निवडून आलात तर काय उपक्रम या प्रभागासाठी तुम्हाला राबवायचे आहेत? खरं पाहिलं तर आम्ही काही आमदार खासदार नाही होणार आहोत, आम्ही होणार आहोत नगरसेवक. नगरसेवक. आमचं पहिलं काम आहे नाल्या काढणे, दुसरं काम आहे दिवा देणे, तिसरं काम आहे व्यवस्थिशीर स्वच्छ आणि चांगलं पाणी देणे. या कामात आम्ही कुठं मागं राहू नये. आणि वरिष्ठ जे लोक आहेत त्यांना कुठं फिरायसाठी बगीचा पाहिजे तर बगीच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि त्यानंतर ज्या सुखसुविधा या गावाला नाही आहेत आजच्या तारखेत त्या कशा मिळवता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील. बिलकुल सर, तुमच्या सगळ्या प्रयत्नांना, सुरेखाताईंना आणि तुम्ही जे त्यांना इतकी खंबीरपणे साथ देत आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. सर जाता जाता आमच्या आणि म्हणजे खास करून तुमच्या सगळ्या मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आता तर पिरियड असा आहे की सांगायचा एकच आहे किंवा सर्व आमच्या नागरिकांना हात जोडून विनंती करतो की आमच्या चारीही मशाल्या निशाणीवरील बटन दाबून तुमच्यासाठी, गावासाठी आम्हाला काम करायची संधी द्या. आणि आम्ही मतदान पोटी तुम्ही आम्हाला, मतदान रूपी तुम्ही आम्हाला विजय करा एवढीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अकोला यांच्या वतीने अधिकृत उमेदवार असणाऱ्या सुरेखाताई राजेश वरोकर यांच्याविषयी आज चर्चा केलेली आहे आदरणीय राजेदादा वरोकर यांनी. यासोबतच जनस्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून या प्रभागामध्ये आणि त्यासोबतच संपूर्ण अकोला शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या निवडणुका लागलेल्या प्रत्येक प्रभागामध्ये काय सुरू आहे, उमेदवार कशी तयारी करत आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तेव्हा बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज.